एकाच कुटुंबातील 3 जीव, एक भयंकर दरी आणि काही मिनिटातच सर्व काही संपलं. शुक्रवारी खवड्या डोंगरावर घडलेली ती घटना केवळ एक अपघात होती की यामागे दडले एखादं भयानक सत्य. 19 वर्षांच्या कुणालचा दरीत पडून झालेला मृत्यू, त्याला वाचवायला गेलेल्या वडिलांचा तोल जाणं आणि डोळ्यादेखत घडलेला हा थरार पाहून आईने देखील मारलेली उडी. वरवर पाहता ही अपघाताची साखळी वाटते, पण पोलीस तपासात समोर आलेल्या एका नव्या वळणानं संपूर्ण प्रकरणाचा रोखच बदलून टाकलेला आहे. या प्रकरणातली नेमकी काय आहे नवीन अपडेट पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. 19 वर्षांचा कुणाल, ज्याचे डोळे डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत होते. नीट परीक्षेची तयारी करणारा हा तरुण शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे क्लासला जातो असं सांगून घराबाहेर पडतो, पण तो क्लासला न जाता थेट पोहोचतो खवड्या डोंगराच्या धोकादायक कड्यावर. कुणाल डोंगरावर उभा असल्याचा निरोप मिळताच त्याचे आई वडील आणि नातेवाईक धावत पळत तिथे पोहोचतात. मुलाला समजावण्याचा, त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न सुरू होतो, पण याच दरम्यान घडतो एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग. कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचा तोल जातो आणि ते कुणाल सोबत थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळतात. आणि हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारी आई संगीता हा धक्का सहन न झाल्यानं क्षणार्धात त्याच दरीत उडी घेते. एका क्षणात पूर्ण कुटुंब संपून जातं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांनाच धक्का बसला. पण कथा इथेच संपत नाही. या घटनेनंतर जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा शेजाऱ्यांच्या एका माहितीने पोलिसांचे कान देखील टवकारले. या माहितीनुसार कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे, जे पेशाने ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर होते, ते गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून या घरात राहत नव्हते. एवढेच नाही तर या काळात ते एकदाही कुटुंबाला भेटायला आले नव्हते. मग प्रश्न असा उपस्थित होतो, जर पती पत्नी आणि वडील मुलामध्ये एवढा दुरावा होता तर या दुर्घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं? तपासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. मोबाईलच्या थकीत हप्त्यावरून कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद सुरू होता, पण पोलीस आता या एकाच कोणातून पाहत नाहीयेत. हा वाद फक्त मोबाईलच्या हप्त्यापुरता मर्यादित होता की यामागे शेती, संपत्ती, कौटुंबिक संबंध आणि पती पत्नींमधील जुने मतभेद कारणीभूत होते? कुणाल डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत असताना अचानक अशा मानसिक तणावात का गेला, असा प्रश्न सध्या निर्माण झालाय. या कौटुंबिक दुराव्याची सीमा एवढी टोकाची होती की मृत्यूनंतरही कुणाल आणि त्याच्या आईवर शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर वडिलांवर त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार झाले. जिवंतपणे असलेला दुरावा मृत्यूनंतर देखील कायम राहिलाय. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी शेवट होणं अत्यंत वेदनादायी आहे. कुणालचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आणि एकाच वेळी 3 आयुष्य संपलेली आहेत.